जीवनाचा प्रवास आहे. कधी ऊन तर कधी सावली, कधी थेंबे थेंबे रडणे तर कधी खळखळून हसणे. वाट बदलते की कथा बदलते, मनातील ज्योत सांभाळून चालत राहिले की प्रवासही सुंदर होतो. हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. आम्ही चाललोत लग्नासाठी अहिल्यानगरला. प्रज्वल आम्ही सगळे सकाळ सकाळी पटापट सकाळी उरकलं, सगळे कामं वगैरे झाले, गायला वगैरे खायला टाकलं, सगळं पाणी वगैरे ठेवलं आणि चाललोत आम्ही लग्नासाठी. प्रज्वल बघा पाठीमागं बसला. त्याला म्हणलं पुढं बस, मी मागं बसते. ते मला नको, मला त्याला जेवायचं होतं. तर आम्ही स्वयंपाक वगैरे डब्बा घरूनच घेऊन गेलो. तर आमचे नाश्ते झाले आणि प्रज्वलचं राहिलं होतं. मग तो मला मी गाडीत बसल्या बसल्या जेवतो. खूप उशीर झाला होता. 12:30च्या लग्नाला आम्हाला पोहोचायचं होतं, तिथं जायचं होतं. 12:35ला काहीतरी लग्नाचा टायमिंग होता. बरोबर टायमिंगलाच ते लग्न लागतं. त्याच्यामुळं आम्ही पटापट घाई गडबडीत उरकलं आणि निघालोत. हे बघा वाटाने थोडासा ब्लॉग मला शूट करावा म्हणून हे प्रज्वल बसला जेवायला. त्याला भूक लागली होती. आता वाजले होते 10:30. 10:30 वाजता त्याला बरोबर स्कूलच्या टायमिंगला त्याला भूक लागली होती. स्कूलमध्ये 10:30-11 वाजता जेवण करतात. त्याच्यामुळे त्याला सकाळी लवकर 8, 8:30ला भूक नकोच म्हणलं, मला जेवायचंच नाही. मी नंतर गाडीमध्ये जेवतो मस्त. ते असं जेवण चाललं, भाजी चपाती डोसा, बटाट्याची भाजी, चटणी, असं काय काय जे चाललं आहे खायचं. घरून चपाती भाजी नेली होती आणि वाटाने गेल्याच्या नंतर डोसा घेतला होता त्याला पार्सल म्हणून. बसला जेवायला मस्तपैकी पाठीमागे. मग मला म्हणलं तू नको बसू, मी माझ्या हाताने खातो. आणि मग हात वगैरे धुतल्यानंतर मग ड्रेस चेंज केला. आधी म्हणलं जेवताना सगळं अंगावर सांडेल, त्याच्यामुळे त्याला ड्रेस घातलाच नव्हता. म्हणलं जेवण वगैरे झाल्याच्या नंतर कपडे चेंज करावे त्याचे. मग बसल्या बसल्या गाडीतच त्यांनी कपडे वगैरे चेंज केले. आणि इतकी ट्रॉफिक लागली ना आम्हाला, उशिरा निघलं ना घरातून, खूप ट्रॉफिक लागते. त्याच्यामुळे पहाटे 4 वाजता किंवा 5 वाजता जर निघलं तर ट्रॉफिक नसते एवढी. ह्या टायमिंगला खूप ट्रॉफिक होती. त्याच्यामुळे आमचा अर्धा 1 तास जास्त गेला. पण बरोबर टायमिंगला आम्ही पोहोचलोत लग्नामध्ये. नव्या संसाराची ही सुंदर पाठ, दोघांच्या मनाची उमली नवी वाट. हातात हात घेऊन तुम्ही चला पुढे, प्रेमाचे दीप उजळू दे सर्व क्षणामध्ये. तुमच्या संसाराला सदैव लाभो आनंदाची वर्षा. तुम्हा दोघांना लग्नाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. लग्न वगैरे झाले, म्हणलं आता जेवण करावे म्हणून जेवणासाठी गेलो. ती जेवणाचा मेनू काय काय बघा. झालं सगळं. सकाळचं फक्त लग्नासाठी लांबच्या लोकांना अक्षदा टाकण्यासाठी ठेवलं होतं. बाकी सगळे कार्यक्रम आले 1 दिवस आधी सोडून घेतले होते त्याने. मग लग्न वगैरे झाले, जेवण झाले, आम्ही निघालो परत वापस पुण्याला. मग पेट्रोल पंपावर गेलो CNG वगैरे भरायला. मग CNG भरली आणि निघालोत घरी. आल्याच्या नंतर आमचे कामं फिल्टरचे वगैरे. मग फिल्टर साफ करायचं होतं, मग त्याच्यामुळे फिल्टर वगैरे साफ करून घेतलं. त्याच्यात नवीन फिल्टर टाकले आणि नंतर म्हणलं थोडं टेरेसवर आम्ही गावाकडून आणली होती ना वांग्याची रोपं वगैरे, इथंच टाकली होती. ती उगले आणि गावाकडून आळूच्या पानाचे नाही का खाली काय म्हणतात त्याला गट्टे वगैरे आणले होते, ते पण लावले. आणि ती छान मस्तपैकी असे पानं आलेत त्याला. आता 5-5, 6-6 असे पानं आलेत. मस्त मिरची आम्हाला रोज पोह्यासाठी, पोहे वगैरे उपीट काय करायचं असं तर आपण वरून टेरेसवरून आणू शकतो. तशा मिरच्या पण आल्यात. हे बघा गावाकडून आलेले तेव्हा पानं नव्हते, फक्त खालचे बुडं होते त्याचे. ते लावल्याच्या नंतर मस्त छानपैकी पानं वगैरे आले. आणि कारले पण आणले होते, कारल्याचे बिया पण आणले होते गावाकडून, ते पण मस्त उगल्यात अशा. बघूया आता कुठपर्यंत जातात, काय होतं त्याचं, कारले येतात का नाही येतात.
कशी काळजी घेतल्याच्या नंतर व्यवस्थित होते. नंतर आम्हाला ओंकारला झाली ती सर्दी, म्हणलं काढा वगैरे करा म्हणून काढा बनवला. काढा बनवताना नाही दाखवलं तुम्हाला. मग नंतर म्हणलं असे दोघांनी 2 कप घेतले आणि काढा वगैरे घेतला आम्ही मस्तपैकी. सर्दीसाठी चांगला आहे, म्हणजे नाही का गोळ्या औषधं खाण्यापेक्षा घरच्या घरी विलाज केलेला कुठलाही चांगला असतो. आयुर्वेदिक असा काढा मस्त, त्याच्यात ओवा काय काय टाकलं होतं काढ्याचं, अद्रक लवंग सगळं टाकून असा काढा बनवला. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.